मला जी स्क्रिप्टपासून भीती वाटते ते मी करते. सो मला ती भीती वाटली तर मी म्हटलं हे तर आता आपण केलंच पाहिजे. सो मी केलं आरपार. मला आतापर्यंतच्या कामात मी रिस्कच घ्यायला आवडते. मला वाटतं की मग ती रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा पूर्णपणे रिझल्ट नाही मिळू शकत. आय हॅव सीन इट पहिल्याच फिल्मला, त्यामुळे मला एकदमच धाकधूक होते. जवळ आले रिलीजेस की मला धाकधूक होते. भांडणं होत आहेत, प्रेम पण आहे, एकत्र राहावंसं पण वाटतंय, त्रासही होतोय, हे सगळं आहे आत्ताच्या याच्यामध्ये. आणि तरी सुद्धा एकत्र राहावंसं वाटतं. कारण आत्ताच्या काळात तुम्ही डिपेंड नाही राहू शकत की माझ्यासाठी मला हवं तसं कॉन्टेंट बनवलं जाईल. नाही होऊ शकत, ते पॉसिबलच नाहीये. आणि वय तुमच्यासाठी थांबत नाहीये. मी ऍक्टिंग करतो डान्सची. मी सिरियसली मी माझ्या 20s मध्ये तशी खूप इम्पल्सिव्ह आणि एक्स्ट्रीम होते. काही भावनांना, प्रेमाच्या बाबतीत पण मी खूप एक्स्ट्रीम होते. तर मला इथे म्हणजे ॲज अ ऋता मला तिथून निघवत नव्हतं. मला असं वाटतं की अजून थोडे दिवस शूट करूया का प्लीज, हे संपलं का, हे ह्याचा मला ह्यावेळी मेजर त्रास झाला. मला ह्या मॅनेजमेंटचा मला आता भीती बसली मनात. आमची फिल्म अजिबातच प्रीची नाही आहे. कारण बाय माझं पर्सनल कॉन्टेंट क्रिएट करण्याची मी तेवढी कदाचित टॅलेंटेड नाही आहे. कारण ते जे कॉन्टेंट क्रिएटर्स जे करतात हे म्हणजे ते स्वतःच लिहितात, हे मी कधीच नाही करू शकत. सतत दिसत राहणं मला वाटतं थोडं ऑफ आहे. म्हणजे मला नाही आवडत तसं. कारण मग माझी पर्सनल स्पेस राहत नाही. मला थोडंसं जरा स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. कारण मला नाही बोलता येत लोकांना, तर हा प्रॉब्लेम होतो. आणि माझा लहान भाऊ प्रोडक्शनमध्ये तो मला बोलतो तू डुबवणार आहेस आपल्याला. सर्व आभार आणि थँक्यू. तर आपल्या प्रत्येकप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती देऊन मी चैतन्य जोशी यांना स्वागत करायला सांगतो. या मूर्तीची खासियत म्हणजे आपण दर गणेशोत्सवामध्ये एक नवीन गणपतीची मूर्ती बनवतो. मास्टरमध्ये आपला प्रत्येक गणपती असतो. दर उत्सवाला एक नवीन मूर्ती बनवतो. जर यापूर्वी तुम्हाला प्रत्येक वर्षी एक वेगवेगळी गणपतीची मूर्ती असते, तर ही एक गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही दुसरी टीम आहात, तुम्हाला मूर्ती मिळायची. तुमच्या आधी दशावताची टीम येऊन गेली, त्यामुळे त्यांना पहिला दोमान मिळाला. तुम्ही दुसरे आहात, तर मी चैतन्यला विनंती करतो की तुम्ही येऊन स्वागत करावं. थँक्यू. अभिनेत्री ऋता जोगळे. थँक्यू. अभिनेता ललित प्रभाकर. सुंदर आहे. थँक्यू सो मच. गप्पांना आपण सुरू करू. छान. येस. अनेकदा कलाकारांबाबत आम्ही गेल्या 2-3 वर्षामध्ये असं दिसून आलं की कलाकाराला स्वतःच्या मनाचं एक काहीतरी छान काम करायचं असतं. त्याला एखादी भूमिका करायची असते, त्याला त्याच्या पद्धतीने एक गोष्ट सांगायची असते, जी त्यांनी कुठे बघितलेली असते किंवा काही ऐकलेली असते, कोणी लिहिलेली असते. त्याच्या परीने छान प्रेझेंट व्हावी असं प्रत्येक कलाकार वाटत असतं. पण फक्त जेव्हा कलाकार अभिनेता असतो तेव्हा त्या अभिनेता त्याला जुळवून घेता येत नाही, तोपर्यंत एक सडन लेवलपर्यंत पोहोचेपर्यंत. अशा वेळेला मग कलाकार निर्मात्याच्या भूमिकेत जातात किंवा को प्रोड्युसर होतात. त्याबाबत हे या सिनेमाबाबत घडल्याचं दिसून येतं. तर नेमकं आरपारची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, काय नेमका तो ट्रिगर पॉईंट होता की सिनेमा आपण करावा, त्यात काम करावं, तो को प्रोड्यूस करावा, कसं ते सगळं जुळून आलं? गौरवने जेव्हा स्क्रिप्ट ऐकवलं मला, तेव्हा मला ऐकल्या क्षणीच ते आवडलं होतं. कारण ॲक्टर म्हणून मला सगळं काही होतं करायला. की एखाद्या ॲक्टरला जर गाणी असतील तर ते सगळी गाणी होती, इमोशनल सीन होते. तर जे काही आपल्याला करता येतं ते युद्धभूमीवर जाऊन ज्या सगळी शस्त्र जर मला चालवता येऊ शकणार असतील तर तशा युद्धात जायला मला आवडेल. तर तसं ते एक स्क्रिप्ट होतं. आणि मी भेटल्याच क्षणीच त्याला म्हटलं की आपण हे करूया. पण अर्थातच तो नवीन असल्यामुळे आणि त्याची पहिली फिल्म असल्यामुळे बरेच दिवस प्रयत्न चालू होते. वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना भेटणं, वेगवेगळ्या लोकांना ऐकवणं, स्टुडिओजना ऐकवणं. गौरव पत्की त्यानेच लिहिलं होतं आणि तोच डिरेक्ट करणार होता. तर ते काही जुळून येत नव्हतं. म्हणजे तोपर्यंत आपल्याकडे म्हणजे थोडा वेळ लागत होता त्या सगळ्या गोष्टींना. आणि मग याच्यात 2-1 वर्ष गेली या सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि इव्हेंच्युअली एक प्रोड्युसर, एक टीम आहे लिओन्स मीडिया, ते नामदेव सर आणि रितेश सर यांना आम्ही स्क्रिप्ट ऐकवलं आणि त्यांनी तो विश्वास दाखवला पूर्णपणे. फक्त त्यांची तीच एक अट होती की ते म्हणाले की आम्हाला या क्षेत्राबद्दल फार माहिती नाही, आम्ही पहिल्यांदाच हे करतोय, तर आता हे कसं करायचं, आम्हाला करायचं तर आहे, आम्हाला स्क्रिप्ट पण आवडलं आहे आणि आम्हाला काही इंटरफेअर नाही करायचं आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हली. तर तेव्हा मग मी पुढे झालो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्यावर विश्वास टाका. कारण मग मला असं वाटलं की कोणीतरी ती जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. कारण मग ॲक्टर म्हणून ना जबाबदारी माझी खूप कमी राहून जाते की मग मी माझं काम करतो आणि त्यातनं बाहेर पडतो, मग माझी जबाबदारी संपते.
पण मग मी जबाबदारी अजून जर घेतली तर मग ह्या प्रोजेक्टमध्ये मी काय आणू शकेन. मग तू जे म्हटलंस तसं मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की ह्या टीममध्ये, आपल्या टीममध्ये ही व्यक्ती असली असती टेक्निशियन तर हे अजून चांगलं झालं असतं. किंवा इव्हन प्रमोशनच्या वेळेस आपल्याला असं वाटत असतं की प्रत्येकालाच वेगवेगळ्या वाटत असतात गोष्टी, पण आम्हाला रिलेटिव्हली एक वाटत असतं की नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे या फिल्मच्या बाबतीत प्रमोशन्सच्या वेळेस, किंवा ॲक्टर्स म्हणून कुठली टीम असली पाहिजे, काय असली पाहिजे. पण अर्थात ॲक्टर म्हणून तो आपल्याकडे सेन असतो. मग मी म्हटलं की आपण ती जबाबदारी घेऊया, आणि त्याने अजून जास्त मला वाटतं की लोकांवरचा विश्वास समोरून घेण्यासाठीची माझं हे वाढतं, माझं काम वाढतं. कारण लोक जर आत्ता म्हणत असतील की नाही, ललित प्रभाकर एक वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे करतो तर आमचा त्याच्यावर विश्वास आहे, असं जर ते म्हणत असतील, तर जर मग मी असा एखादा सिनेमा घेऊन येतो की जो मी प्रोड्यूस करतोय, तर मग माझी जबाबदारी अजून जास्त वाढते. कारण मग मी त्यांच्यासमोर काही जे घेऊन येतोय मी रिस्पॉन्सिबल असणार आहे त्याला. मी असं नाही म्हणू शकत की मी तर फक्त ॲक्टरच होतो आणि मी माझं काम करून बाहेर पडलेलो आहे. मग मी काय गोष्ट सांगतोय आणि ती कशा पद्धतीने सांगतोय. मग सगळी टीम जोडली गेली की आपल्याला, मला वाटतं की एक्सपोजर आत्ता इतकं झालेलं आहे लॉकडाऊन नंतर, तर त्याच्यानंतर सिनेमा एका पद्धतीने दिसला पाहिजे. जे छोटे छोटे गोष्टी आहेत, छोटे छोटे डिपार्टमेंट आहेत, सगळे छोटे मोठे सगळेच, म्हणजे कॉस्ट्युम असेल, काय असेल, की ज्यांच्याकडे मला वाटतं की बऱ्याचदा थोडंसं दुर्लक्ष होतं की काय, तर त्यांना पण आपण जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. गाणी आहेत, काही आहे, साऊंड डिझाईन असेल, इवन पोस्टर ज्या पद्धतीने डिझाईन होत आहेत त्याच्यामध्ये आपण काही वेगळेपण आणू शकतोय का, आणि प्रमोशन आपण अजून चांगल्या पद्धतीने करू शकतोय का, अशा पद्धतीने मी आणि माझी टीम, पूर्ण या आरपारची आमची सगळी टीम काम करते आणि एकत्र काम करते. मला खूपच मदत झाली माझ्या टीमची. मी पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होतो, आणि कोणीही एकाही व्यक्तीने हे प्रोजेक्ट म्हणून बघितलं नाही या सिनेमाकडे. सगळ्यांनी एक प्रोजेक्टच्या पलीकडे जाऊन पर्सनली ह्या फिल्मकडे बघितलं, ह्याचा मला आनंद आहे. आणि तीच एनर्जी मला वाटते, ती वाईब आता तुम्हाला आमच्या सगळ्या कामात दिसते. म्हणजे जे काही गाणी, टीजर, ट्रेलर येतं त्याच्यामध्ये ते दिसतंय. सिनेमात कास्टिंगच्या बाबत सुद्धा तुझा आग्रह होता की कोणी कोणता रोल करावा, किंवा अनेकांना तू स्वतःहून विचारणा करत होतास की तुम्ही हा सिनेमा कराल किंवा तुम्हाला वाचन करायचं आहे. ऋताचं कास्टिंग नेमकं कसं झालं, काय, कोणी कोणाला भेटलं, कसं भेटलं? मला जेव्हा गौरव भेटला होता तेव्हाच, त्याच वेळेला गौरव ऋताला सुद्धा भेटला होता, आणि त्यामुळे गौरवच्या डोक्यामध्ये ही कास्ट होतीच. तर माझा आग्रह कधीच नव्हता गौरवला. माझी फक्त जेवढी मदत होऊ शकेल तेवढी मी मदत करायचा प्रयत्न करतो. कारण गौरव नवीन असल्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की लोक तेवढे सिरियसली कदाचित त्याला घेत नसतील, किंवा पहिल्यांदा अप्रोच व्हायला जर ती वेळ लागणार असेल तर ती प्रोसेस छोटी होण्यासाठी जर मी शब्द टाकून ती प्रोसेस जर पटकन होत असेल तर ते मी फक्त करत होतो. तर मी त्याच्याबरोबर बसून त्याला जे हवं आहे, त्याला ज्या पद्धतीचं तिथे ॲक्टर हवा असेल किंवा एखादं टेक्निशियन हवा असेल, मग त्याच्यासाठी जे काय करता येईल ते करण्याची माझी तयारी होती. तर तसे आम्ही लोकांना जोडत गेलो की काही ॲक्टर्स कदाचित मला माहीत असतील जे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होते. जसं आमच्यामध्ये वीणा नायर म्हणून एक ॲक्ट्रेस आहेत, ज्यांनी मल्याळम सिनेमा आणि साऊथमध्ये बरंच काम केलं आहे. त्या ॲनिमलमध्ये पण होत्या, पण कोणाला माहीतच नाही की ते मराठी बोलू शकतात. मी त्यांच्याबरोबर एक शॉर्ट फिल्म केली होती. मग जेव्हा मी गौरवला त्यांच्याबद्दल सांगितलं आणि दाखवलं त्यांचं काम, तर त्याला वाटलं की याच्या ऋताच्या मावशीसाठी, त्या प्राचीच्या मावशीसाठी ते कॅरेक्टर अगदीच चपखल जाण्यासारखं आहे, कारण त्या गातात सुद्धा, तर तसा सीन पण आहे. मग आम्ही त्यांना विचारलं, मी त्यांना फोन केला स्वतःहून, आणि त्या एका लगेचच तयार झाल्या. असंच अजून एक शमीनचं कॅरेक्टर आहे, तर तो माझा मित्रच आहे मन्यू म्हणून, तर त्याला विचारलं, जो क्लाउनिंगचे वर्कशॉप्स वगैरे करतो, त्याने हिंदीत काम केलं पण मराठीत काम केलं नव्हतं. तर असे बरेच लोक होते जे मला कदाचित माहीत होते, गौरवला माहीत नव्हते, पण असं आम्ही अप्रोच करत गेलो. आणि ऋताचं तर मला वाटतं की गौरवच्या डोक्यात पहिलेपासूनच ही जोडी होती, आणि त्या पद्धतीने मला वाटतं की गौरवने तिलाही सगळ्यात पहिले सुरुवातीला तुझंच नाव सांगतो. हां, पण जेव्हा आपण पहिल्यांदा प्रोड्यूस करतोय सिनेमा, तर तेव्हा जनरली आपण थोडंसं सेफ खेळायला जातो. म्हणजे एस्टॅब्लिश कलाकार घ्या किंवा मुरलेले जरा कलाकार, बाकी टेक्निकल टीम वगैरे असं. पण आता तुझ्या पद्धतीने नावं सांगितलीस की त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा काम केलं आहे, किंवा तू आता तुझ्या मित्राचा उल्लेख केलास. फॉर दॅट मॅटर दिग्दर्शक सुद्धा नवीन आहे, त्याचाही पहिला सिनेमा आहे. तर ही सगळी रिस्क वाटली नाही की तुला ठरवूनच रिस्कच घ्यायची होती? मला आत्तापर्यंतच्या कामात मी रिस्कच घ्यायला आवडते. मला वाटतं की मग ती रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचा पूर्णपणे रिझल्ट नाही मिळू शकत.
कारण तुम्ही जर हातचं राखून रिस्क घेतली तर ती रिस्क होत नाही. मग रिस्क घ्यायची असेल तर ती पूर्णपणे आरपार जाऊनच घ्यावी लागते. ते आदलं मधलं करून नाही काही होऊ शकत आहे त्याला. जर आपण डिरेक्टरच नवीन घेतोय तर मला दरवेळेला मी गौरवला तेच म्हणत होतो की मग जर तुझ्यावर हा विश्वास टाकला जातोय तर आपण अशा लोकांवर विश्वास टाकलाच पाहिजे जे नवीन आहेत. इव्हन आमची गाणी जी लिहिली गेली आहेत 8 गाणी आहेत, तर माझं गौरवला एक म्हणणं होतं की आपला एक लिरिसिस्ट असा असला पाहिजे की ज्याची पहिली फिल्म असेल. त्याच्यामुळे स्वप्नील चव्हाण म्हणून तो परत माझा मित्र आहे, पण माझा मित्र आहे म्हणून नाही, पण तो खूपच उत्तम गीतकार आहे जो खूप चांगल्या कविता लिहितो. आणि त्याने एक गाणं लिहिलंय जाग जाग तू, आणि तुम्ही ते ऐकाल तेव्हा मी याबद्दल तुम्हाला जाताना ऐकवतो. ते उत्तम असं गाणं लिहिलेलं आहे त्याने. तर असं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही करत होतो. इव्हन गुलराजचं पण नाव जेव्हा आम्ही हे केलं तेव्हा त्याची एकच फिल्म आम्ही बघितली होती, उन्हाळ. तोपर्यंत आता थांबायचं नाही आणि पाणी रिलीज नव्हती झाली जेव्हा तो ऑनबोर्ड आला तेव्हा. पण आम्हाला असं वाटलं की नाही, हे फ्रेश आहे, हे काहीतरी वेगळं आहे, तर आपण ह्याच्याबरोबर जाऊया. सो असं काही नव्हतं की नवीनच करायचंय, पण ह्या प्रोजेक्टसाठी जो कोणी चांगला असेल, मग तो नवीन असला तरी सुद्धा चालेल, तो जुना असला तरी चालेल, फक्त तो या प्रोजेक्टला गेला पाहिजे, तितका समरस झाला पाहिजे, ही एवढीच एक अट होती डोक्यात. तर तुझ्याकडे जेव्हा सिनेमा आला तेव्हा नेमकं तुझ्यासाठी ब्रीफिंग काय होतं? तू कसं तुझं कास्टिंग झालं, तुझ्या सेटची स्टोरी? मी 2022 ही स्क्रिप्ट ऐकली आहे ॲक्च्युली, आणि आम्ही 2024 शूट केलं, लास्ट इयर नोव्हेंबर-डिसेंबर. सो जेव्हा मला गौरवनी ती स्क्रिप्ट ऐकवली तेव्हाच मी त्याला विचारलं होतं की कोण आहे कास्टिंग डोक्यात, म्हणजे. तर तो म्हणाला अमरसाठी ललित आणि प्राचीसाठी तू. तर मी म्हटलं ओके, मला हे करायचं आहे, कारण स्क्रिप्ट वाचून माझं हेच झालं की एका ॲक्टरला, म्हणजे तुम्हाला रेडी प्लॅटर आहे, म्हणजे तुम्हाला ट्रेलर बघून पण अंदाज आला असेल की खूप चढ उतार आहेत, म्हणजे ती ग्राफ असं सिंग्युलर नाही आहे, आणि ते तुम्हाला गाणीही मिळणार आहेत, तुम्हाला लिपसिंग गाणं पण आहे, तुम्हाला डान्स नंबर पण आहे. म्हणजे आपण जे प्रत्येक कलाकार एक शोरील बनवतो, तर मला असं वाटतं की आरपार ही माझी शोरील आहे. मी फक्त त्यांना सांगितलं की ओके, ह्यातलं कट करून मी 5 मिनिटाचं समजा शोरील म्हणून द्यायचे, तर मला बाकीची कामं अटॅच करायची पण गरज नाही पडणार, एवढे त्यांनी चढ उतार लिहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट ही होती की एका मेल रायटरने इतकी सुंदर लिहिली आहे फिमेल कॅरेक्टर, हे खूप रेअर आहे. म्हणजे मी फिमेल रायटर्स बरोबर पण काम केलेलं आहे, कल्याणी पंडित बरोबर काम केलं आहे, त्याच्यानंतर कल्याणी पाठारे बरोबर काम केलं आहे, जे दादा एक गुड न्यूज आहे केलं. एका फिमेलने फिमेल लिहिणं मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी सोपं आहे, कारण ते लेअर फिजिकल स्ट्रगल नसला तरी बायकांचं ना खूप मेंटली काय ना काहीतरी खूप सुरू असतं सतत इन डिफरंट फेजेस ऑफ लाईफ. पण ते एका मुलाने, म्हणजे गौरव इज अ व्हेरी इमोशनली, त्याचं इमोशनल कोशंट ना खूप हाय आहे मुलगा असूनही, विच आय फील इज व्हेरी रेअर. आणि त्यांनी इतकी सुंदर लिहिली आहे प्राची, ते मला असं वाटलं की मला हे करायचंच आहे. आणि ॲज अन ॲक्टर मला जी स्क्रिप्ट वाचून भीती वाटते ते मी करते. सो मला ती भीती वाटली, तर मी म्हटलं हे तर आता आपण केलंच पाहिजे. सो मी केलं आरपार. जसं तुम्हाला असं की तुम्ही तुमच्या दोघांची पहिली फिल्म आहे, त्यात 12 तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे, दोघांचं वाढदिवस पण तो त्याच दिवशी आहे. तर त्या दिवशी रिलीज करावा हा नेमका कोणाचा आग्रह होता, अट्टास होता, प्रमोशन स्ट्रॅटेजी होती, आणि ते कसं जुळवून तुम्ही आणलं, आणि ते कधी ठरलं की आपण आता 12ला करूया? शूटिंग चालू असताना. खरं तर तोपर्यंत गौरवलाही माहीत नव्हतं, पण जेव्हा शूटिंग चालू असताना, जेव्हा आम्ही संपत असताना जेव्हा एक पोस्ट टाकली होती पहिल्यांदा, त्याला जो प्रतिसाद आला, आणि त्या प्रतिसादानंतर ॲक्च्युली बघितलं गेलं तर आमचे जे काही फॅन पेजेस आहेत, आम्ही खरं तर एकत्र काम नाही केलं, पण आमचे काही फॅन पेजेस ऑलरेडी तयार होते, एकत्र असे नावाचे, आणि त्यांनी ऑलरेडी म्हटले की अरे मग 12-12ला करताय का. तिथून ते खरं तर डोक्यात आलं की आपण वाय नॉट, कारण शुक्रवार पण येतोय, आणि ॲक्च्युली मागच्या वर्षी नोव्हेंबरलाच ते ठरलं होतं की मग आपल्याला एक चांगला वेळ मिळतोय 9 महिन्यांचा, तर 9 महिन्यात डिलिव्हरी व्हावी खरं तर, आणि त्या पद्धतीने आम्ही म्हटलं वेळही मिळेल, बरोबर ते आहे, आणि हे कधीच जुळून नाही येणार परत, असं परत नाही होणार कधीच. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर प्रमोशनसाठी याच्यापेक्षा चांगली स्ट्रॅटेजी पण नाही मिळणार आम्हाला, की ज्या पद्धतीने आम्ही लोकांना आता ते सांगू शकतो ती तारीख, कारण ती आमची जन्मदिवसच असल्यामुळे लोकांना पण ती लक्षात राहणं आणि ती तारीख हे करणं, एनकॅश करणं आम्हाला पण सोपं जाणार आहे. सो फक्त इमोशनल असा काही त्याच्यामध्ये मुद्दा नाही आहे की अरे आमचा वाढदिवस येतं त्या दिवशी झालं पाहिजे, असं काही नाही आहे. आणि मग एकंदरीत जेव्हा आम्हाला हे पण लक्षात आलं की त्याच्यानंतर पुढे आमचे काही रिलीजेस आहेत,
म्हणजे माझा स्वतःचा एक वेगळा सिनेमा रिलीज होतोय, तिचे नंतर काही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रिलीज आहेत. आणि जे आपल्याला हवं असतं की आपल्याला नको असतं की आपण कधीच दीड महिन्यात म्हणजे एका महिन्यात 2 सिनेमे येत आहेत, आसपास 2 सिनेमे येतात, हे आपल्याला नको असतं. तर ते सगळं लक्षात घेता जर आम्ही आत्ता केलं नसतं तर मग डायरेक्ट पुढच्या वर्षी गेला असता सिनेमा फेबमध्ये. तर तेवढी होल्डिंग कपॅसिटी पण बऱ्याचदा म्हणजे नसते आणि त्याच्यामध्ये वेळ जातो. कारण हा सिनेमा स्वतः जे प्रोड्युसर ज्यांनी प्रोड्यूस केलाय ते स्वतःच रिलीज करतात, ते स्वतःच पैसे टाकतात त्याच्यासाठी. पण तू आत्ता जसं म्हणालास की जनरली कलाकाराला एका महिन्यामध्ये 2-2 सिनेमे रिलीज होऊ नये असं वाटत असतं. बरोबर. तर असं तुला एक तर का म्हणायचंय आणि त्याच्या मताशी तू सहमत आहेस का? कारण की जनरली कलाकारांना उलट हवं असणार ना की बॅक टू बॅक सिनेमे यावेत, लोक प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त चित्रपटातून पोहोचावं, आपण दिसत राहावं. तर तुला असं का वाटतं आणि तू त्याच्याशी सहमत आहेस? प्रॅक्टिकली एक मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही प्रमोट करत असतात तेव्हा लोकांना कन्फ्यूज होण्याचे चान्सेस असतात खूप जास्त, की आपण काय प्रमोट करतोय नेमकं कशाबद्दल बोलतोय आत्ता. सो एका वेळेस एकच कम्युनिकेशन व्हावं, एका वेळेस एकच काहीतरी तुम्ही म्हणताय आणि लोकांना त्याचं व्यवस्थित कम्युनिकेट करत राहावं सोशल मीडिया आणि याच्यावर. नाहीतर मग ऑलरेडी एवढं बंबार्डिंग चालू असतं, मग त्या याच्यामध्ये आपण 2 सिनेमे जेव्हा हे करतोय ना तेव्हा त्यांना ते कन्फ्यूज होऊन जातात. दुसरी गोष्ट आपली स्पेंडिंग कपॅसिटी मला वाटतं की मराठी माणसांची जी आहे आत्ता, मग ते जर म्हणत असतील की मग ललितचा मी एक सिनेमा बघू शकतोय, मग त्यांना चूज करावं लागेल. तर मला उलट ते नको आहे की त्यांना जर चूज करावं लागणार असेल, त्यांना जर हवं असेल तर मग मी उलट थोडं ब्रीदर घेऊन जर नंतर आलो तर त्यांना ते दोन्ही वेगळे कॅरेक्टर्स पण बघायला मिळतील. मला नीट न्याय देता येईल त्या प्रमोशनसाठी. नाहीतर मला न्याय पण नाही देता येणार, मला अर्धा वेळ यांना द्यावा लागेल, अर्धा वेळ त्यांना द्यावा लागेल, नीट प्रमोट पण नाही होणार फिल्म. तर उलट मला असं वाटतं पर्सनली की तसं नाही व्हायला पाहिजे. आय टोटली अग्री. कारण पहिल्या 2 फिल्म्सला माझं तसं झालं. म्हणजे बॅक टू बॅक फ्रायडेज हे माझ्याच फिल्मचे होते. तर प्रॅक्टिकली खूपच म्हणजे कुठेच नसता तुम्ही, म्हणजे तुम्हाला आणि सगळं करायचं असतं. ह्या फिल्मसाठी पण सगळं करायचं असतं, त्या फिल्म, कारण ऑब्व्हियसली इट इज युअर बेबी. त्यामुळे तुम्हाला सगळीकडे, आणि ती एक वेगळी चिडचिड होते की अरे यार म्हणजे कुठेच 100% येतात नाही, कारण ही कमिटमेंट आहे, तीही आहे. आणि फ्रॉम एन ॲक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं की गॅप गेलाच पाहिजे. म्हणून तर आम्ही, म्हणजे मी तरी म्हणूनच डेली शो नाही करत आहे. कारण डेली शोमध्ये ते मला रोज बघतायत, तर अजून कशी क्युरिओसिटी निर्माण होणार की ही वेगळं काय करते. आणि माझे दोन्ही सिनेमे जेव्हा एकदमच लागोपाठ येतात तर त्यांना असं वाटूही शकतं की अरे हे खूप सिमिलर काम आहे. तर ते ॲज अन ॲक्टर मला अजून काय ऑफर करता येतं हे थोडा वेळ गेला ना तर ते खूप बेटर पडतं. म्हणजे लोकांनी तिकीट काढून का बघावं माझ्याकडे, तर ते मला आय थिंक बेटर जेव्हा स्पेस जाते तेव्हा ते खूपच बेटर. आणि ऑल्सो ना असं होतं ना की कधी कधी ते सिनेमे आम्ही लागोपाठ नाही शूट करत. अगं म्हणजे 2022 समजा एक सिनेमा केला आणि तो 2025ला येत असेल आणि त्यानंतर लगेच 24चा सिनेमा 25ला आला. आम्ही दिसतही वेगळे असतो, त्यात आमची कामाची मॅच्युरिटी वेगळी असते, सगळंच. त्यामुळे ते गणितच जरा, म्हणजे तुम्हाला ते काय म्हणतात त्याला, त्या ट्रेनमध्ये चढावंच लागतं, तुम्ही ते मागे सोडून चालणार नाहीये. पण ते खूप ट्रिकी होऊन जातं ॲज अन ॲक्टर पण. कारण असं होतं की अरे 3 वर्ष थांबले मी या मोमेंटसाठी आणि ती निघून गेली आणि लगेच आता नेक्स्ट फ्रायडे मला दुसरं काहीतरी करायचं आहे. तर मला असं वाटतं तो न्याय, लाईक ही सेड, की देता येत नाही, जो आम्हाला ॲज अ कलाकार डेफिनेटली द्यायचा असतो. कारण शेवटी आम्ही एक फ्रायडे सॅटर्डे संडे ठरवणार आहे, जे आपण आता आरपारसाठी आम्ही 10 महिने थांबलो. आणि प्री तर गौरव तर जाऊ दे, म्हणजे जेव्हापासून लिहिलं आहे तेव्हापासून. तर ते 3 दिवस डिसाईड करतात यार. तर असं वाटतं की मग त्या 3 दिवसासाठी फाईट करायचं आहे ना, तर मग ते एकाच प्रोजेक्टला आपण होल हार्टेडली दिलं पाहिजे. आणि आय हॅव सीन इट पहिल्याच फिल्मला, त्यामुळे मला एकदमच धाकधूक होते. जवळ आले रिलीजेस की मला धाकधूक होते की नको ना प्लीज. पण लाईक जसं तू मगाशी खूप भारी प्रश्न विचारलास त्याला, की मग ॲज अन ॲक्टर ते आमच्या हातातच नाही आहे. पण वेन यू बी अ को प्रोड्युसर, तेव्हा तो ललितकडे से आहे. आणि मला असं वाटतं की ते जे सगळंच तो बोलतोय की ते पोस्टर्स बनवण्यापासून किंवा कुठल्या पोस्टवर ती किती वाजता जाणार, त्याचं कॅप्शन काय, मग ते कसं दिसलं पाहिजे, हे सगळं तो बघतोय. आणि हे त्याचं विजन खूप क्लिअर असल्यामुळे आणि त्याला काहीतरी वेगळं करायचं ह्या पण हे जस्ट बिकॉज तो को प्रोड्युसर आहे म्हणून तो स्टँड घेऊ शकतोय. ते ॲज अ ॲक्टर आपण खूपच डिपेंडेबल आहोत. त्यामुळे डेफिनेटली मला आवडेलच की लागोपाठ न सिनेमे आलेले थोडा 1-2 महिन्याचा तरी गॅप जाऊ दे. पण ॲज अन ॲक्टर मला हे डेफिनेटली वाटत नाही की आता पटापट कामं येऊ दे. नाही, राईट वेळेला कामं येऊ दे असं वाटतं. आणि आगामी काळात को प्रोड्यूस करायला
तिला पण आवडेल. हो, ते मी करणारच आहे. कारण आत्ताच्या काळात तुम्ही डिपेंड नाही राहू शकत की माझ्यासाठी मला हवं तसं कॉन्टेंट बनवलं जाईल. नाही होऊ शकत, ते पॉसिबलच नाही आहे. आणि वय तुमच्यासाठी थांबत नाही आहे. सो करावंच लागणार आहे ते. मे बी स्मॉल स्केल छोटी असू शकेल किंवा मोठी असू शकेल, यू नेव्हर नो. आपल्याबरोबर काय कोण माणसं आहेत, कसं आहे, मला कितपत झेपतं हे सगळंच आहे. पण कोप प्रोड्यूस करणारच आहे मी लवकरच. सिनेमाच्या शीर्षकाबद्दल मला विचारायचं आहे. आरपार हे एकतर कसं सुचलं? कारण की आपण असं बोलता बोलता अनेकदा हा शब्द वापरतो, पण एका आता दिसताना तरी ती लव्ह स्टोरी आम्हाला दिसते आणि त्याच्या काहीतरी वेगवेगळे पैलू बघायला मिळतील. पण तरी सुद्धा हे कसं सुचलंय, कोणाला सुचलंय, कुठून आलंय? खूप डिस्कशन, खूप नावावर खूप चर्चा झाल्यात आमच्या खूप याच्यावर. चर्चा. आणि सुरुवातीला गौरवचं आणि माझं बोलणं झालं होतं तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की असं आरपार सारखं काहीतरी नाव पाहिजे यार असं. आणि नंतर ते सुटलं होतं. त्याच्यानंतर आम्ही भरपूर नावांचा उहापोह केला. पण ज्या पद्धतीची जी फिल्म आहे आता, जे ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसतंय, जो एजीपणा आहे, ज्याच्यामध्ये जो शार्पनेस आहे, जे सगळं आहे, तसं नाव नव्हतं सापडत. काहीतरी एक थोडंसं मिळमिळीतपणा येत होता. मग आम्हाला कुठेतरी प्रेम फक्त असा शब्द नको होता, कारण मग ते लिमिटेड वाटत होतं. अख्खी टीम कामाला लावली होती आम्ही सगळे, आमचे कास्ट क्रू, जो कोणी टेक्निशियन, सगळ्यांना काय वाटतं तुम्हाला या फिल्मबद्दल, काय वाटतं तुम्हाला या फिल्मचं नाव. आणि मग असं करत 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 शेवटी ते तिथे झालं की अरे अरे आरपार मध्ये आहे ती बात, तो धार ते आहे काहीतरी. आणि ते पण झालं मध्यंतरी की एक दोन जण म्हणत होते की अरे आरपार म्हटलं की रोमॅन्टिक नाही वाटत, काय नाही वाटत. थ्रिलर पण म्हटलं की त्याच्यासाठी आपलं बाकीचं कम्युनिकेशन आहे की जे लोकांना तोपर्यंत क्लिअर करेल. आपली गाणी आहेत, आपले पोस्टर्स असतील, या सगळ्या गोष्टी आहेतच. पण म्हटलं आरपार मध्ये आहे ती गोष्ट की जे अदलमधलं नसणं, जे आपण म्हणतोय ना, ज्याला जी टॅगलाईन पण आपण दिली की आरपार, कारण ते कॅरेक्टर पण तसेच. शेवटी आम्ही एकमताने त्याच्यावर आलो. एक्झॅक्टली त्या कॅरेक्टर्सवरच येणार होते. म्हणजे वृत्तात तुझे सुद्धा आतापर्यंत तुझे सिनेमे केलेस तर प्रत्येक सिनेमात एक अशी भावना किंवा एक असा स्वभाव तुझा एक्स्ट्रीम टोकाचा आहे. तसंच तुझंही आहे ललित. तू आतापर्यंत जे सिनेमे केलेस त्याच्यातलं तुझं जे कॅरेक्टर आहे ते अगदी ती जी एक तू लाईन पकडतोस ती एक्स्ट्रीम आहे. पण याच्यात ना दोघही जण दोन टोकं आणि ती म्हणजे दोन स्वभाव, पण ती एक्स्ट्रीम टोकाची दोन. हे तुमच्यासाठी कलाकार म्हणून किती अभ्यास करणारं होतं आणि कलाकार म्हणून ते किती चॅलेंजिंग सुद्धा होतं की सोपं होतं? नाही, ही स्क्रिप्ट सोपी नव्हती, डेफिनेटली नव्हती. कारण आम्ही एक साधारण 24 दिवस शूट केलं आहे. मला नाही वाटत 24 दिवस एकही दिवस असं असेल की आम्हाला झोप लागली असेल शांत नाही, किंवा एक कुठलं तरी असं असतं ना शूटिंग स्केड्यूलमध्ये की अच्छा उद्याचा दिवस थोडा चिल आहे, गाणं आहे तर थोडं हां, असं काहीच नाही झालं आहे. बिकॉज ती खूप इमोशनली हेवी फिल्म आहे. इंटेन्सिटी वाईज आता म्हणजे आम्हाला असं होतं की ट्रेलर आउट झाल्यापासून लोकांना त्या पहिल्या 3 वाक्यातच टेन्शन येतं आहे आणि अँक्शियस फील होतं की अरे बापरे आता हे काय करणार आहेत दोघं. हे असे 25 दिवस गौरवने आम्हाला असंच ठेवलं होतं एकतर. आणि म्हणजे आय वुड से की कठीण, मला असं वाटतं प्राची आणि माझ्यात थोडीशी सिमिलॅरिटी आहे. ती म्हणजे ती खूप ओव्हर फील करते गोष्टी, आणि मी माझ्या 20sमध्ये तशी खूप इम्पल्सिव्ह आणि एक्स्ट्रीम होते. काही भावनांना म्हणजे प्रेमाच्या बाबतीत पण मी खूप एक्स्ट्रीम होते. त्यामुळे मला ते खूप रिलेटेबल आहे. पण ऑब्व्हियसली डेफिनेटली ते दोघं ज्या पद्धतीने रिॲक्ट करतात तसं मी कधीच केलेलं नाही आहे. आणि आय थिंक तीच मजा आहे म्हणूनच. कारण दॅट इज वॉट, म्हणजे आपल्याला म्हणूनच ॲक्टिंग करायला मजा येते राईट, की आपल्याला कोण जज नाही करत आहे हे करताना. मला लिहून दिलं आहे मी तसं वागले असं. तर कठीण द मेंटल स्ट्रगल, म्हणजे तिची जी काही घालमेल चालू आहे त्या पूर्ण फिल्ममध्ये, किंवा तिचा जो लोनलीनेस आहे, तिचे आईवडील नाही आहेत फिल्ममध्ये, तर म्हणजे कधी कधी ना फिजिकल स्ट्रगल मिळतो तुम्हाला, पटकन सापडतो कॅरेक्टरचा, पण ते मेंटली थोडं कनेक्ट होणं ना ते थोडंसं डिफिकल्ट होतं. पण आय थिंक गौरवने ते इतकं सुंदर लिहिलं आहे, म्हणजे आम्हाला बिटवीन द लाईन शोधावे नाही लागले, त्यांनी ते लिहिलेत व्हेरी फ्रँकली. सो इट इज ओके. मला वाटतं की वॉर होतं चांगलं, जे मला परत परत आवडेल अशा वॉरला जायला ॲक्च्युली. कारण ना आम्ही दिवसा वेगवेगळ्या सगळ्या इमोशन्सचे आणि एक्स्ट्रीम इमोशन्सचे सीन शूट करायचो. एकदम एक्स्ट्रीम वल्नरेबल झालेला सीन, एक्स्ट्रीम रोमॅन्टिक सीन एकाच दिवशी शूट करतोय. आणि असे खूप सीन आहेत. असा कुठलाच सीन नाही आहे की तो खूप असा फक्त एक हलक्यात आपण घेतला. मोंटाजेस सुद्धा जे आहेत ते सुद्धा त्यांना पण प्रत्येकाला काही ना काहीतरी एक क्लॅरिटी होती आणि मुवमेंट होती, त्याच्यातून काहीतरी म्हणायचं होतं. पण त्याचीच मजा आहे. मला स्क्रिप्टवर काम करायला पण मजा आली, कारण यातल्या बऱ्याचशा इमोशन्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिशे वाटू शकतील जर त्या नीट प्रेझेंट नाही केल्या गेल्या तर ते क्लिशे कसं नाही होणार, पण तरी सुद्धा त्यातलं इमोशन जे लोकांना रिलेट होईल, लोकांना सुद्धा असं वाटेल की करेक्ट आहे, हे असंच झालं पाहिजे किंवा मला असंच वाटत होतं.
हे वाटण्यासाठी काय काय होईल याच्यासाठी त्या स्क्रिप्टवर काम करणं खूप गरजेचं होतं आणि ते करायला खूपच मजा आली. आणि आय थिंक सॉरी द ब्युटी ऑफ द स्क्रिप्ट इज लाईक ना, म्हणजे ती सिनेमाची स्क्रिप्ट आहे पण ती इतकी खरी आहे. आणि आय थिंक ती खूप, म्हणजे अमर आणि प्राची तुम्हाला ॲस्पिरेशनल पण वाटतात की अरे यार किती गोड आहेत हे दोघं किंवा किती गुड लुकिंग कपल आहे, पण ॲट द सेम टाईम ते तुम्हाला खरेही वाटतं की अरे आमच्या ग्रुपमध्ये पण आहेत अमर प्राची. सो आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ आवर फिल्म, की ते तुम्हाला ॲस्पिरेशनल पण आहेत पण ॲट द सेम टाईम ते खूप खरे आणि आपल्या नेक्स्ट डोअर पण वाटतात, विच आय थिंक इज अ रेअर थिंग. तू आता म्हणालीस ना की आम्हाला असा एकही दिवस नाही की मला शांत झोप लागली नाही, कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी कोणता सीन करायचा आहे आम्हाला माहिती नाहीये. ह्या सिनेमाच्या बाबतीत नाही, पण मला ओव्हरऑलच विचारायचं आहे की हे जे भूमिकेत शिरणं असतं ना, की तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होता, ते सिनेमापुरतं असेल कदाचित, म्हणजे तुमचं चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत किंवा रिलीज होईपर्यंत. पण असं कधी होतं का किंवा असं कधी झालंय का की सिनेमा झालाय रिलीज पण त्याच्यातनं बाहेर येणं थोडं कठीण होतंय? मी का विचारते, कारण तू अनन्यासारखा सिनेमा केला आहेस की तो खूपच, ती व्यक्तिरेखा खूपच वेगळी होती. तू आनंदी गोपाळसारखा सिनेमा केलायस, ती व्यक्तिरेखा अनेक अगेन वेगळी होती. तर असं तुमचं कधी झालंय? तू जसं आता म्हणाली तसं मला एक म्हणून कळलं की भूमिकेत तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालेला होता, तसं इतर सिनेमांच्या बाबतीत कधी झालंय का किंवा होतं का तुमचं? बाहेर येणं किती सोपं असतं तुमच्यासाठी किंवा कठीण असतं का? नाही, माझं ऑन ऑफ बरं आहे म्हणजे, पण मला इथे वेगळाच त्रास झाला. मला ते सेटवरून निघताच येत नव्हतं, म्हणजे कारण त्याचे रिझन्स याच्यासाठी होते, कारण असं खूप रेअरली होतं की तुमची प्रत्येक जण त्या सेटवरचा खूप जेन्युअनली आणि त्यांचा इंटेंट इतका प्युअर आहे आणि एवढाच आहे की ही फिल्म चांगली व्हायला पाहिजे. हे खूप रेअर आहे म्हणजे, आणि माझ्यासाठी हे खूप मॅटर करतं. माझ्यासाठी सेटचं वातावरण, माझा को ॲक्टर, त्याचे वाईब्स, माझ्यासाठी सगळं खूप मॅटर करतं. कारण हे ठीक आहे म्हणजे तुम्ही येता ॲक्टिंग करता वगैरे सगळं ठीक आहे, पण ते इंटेंट तुमचा प्युअर आणि ऑनेस्ट नसेल ना, तर तो मॅजिक ते घडत नाही. म्हणजे जे शब्दात नाही म्हणता येणार मला, कधी तुम्हाला ते फिल्म बघितल्यावर कळेल मला काय म्हणायचं आहे ते. पण ते जे आत्ता आम्हाला प्रत्येक गोष्टीवर जे रिस्पॉन्स येतोय ना, की अरे हे खरं वाटतंय, अरे हे आम्ही काही ठरवून केलेलं नाही आहे. वी हॅव जस्ट प्लेड आवर पार्ट्स. म्हणजे असंही नाही की ह्याच्या आधी आमची काही मैत्री होती किंवा वी वर फ्रेंड्स ओनली, एक्सेप्ट फॉर की एकमेकांचे बर्थडे ना एकमेकांना विश करणं, आमचं काहीच इंटरॅक्शन नव्हतं. पण ते समहाव वी वर सो ट्रू विथ द इंटेंट की नाही म्हणजे मला प्राची करायची आहे, मला अमर करायचं आणि अमर प्राची हे वर्क झालेच पाहिजे, ह्या एवढाच इंटेंट होता, विच आय फील. आणि माझं तसं ऑन ऑफ बरं आहे म्हणजे, पण इथे मला पर्सनली वेगळाच त्रास झाला. मला कॅरेक्टरहून बाहेर पडण्याचा त्रास होत नाही, कारण मला आय थिंक ती लाईन व्यवस्थित पाडता येते. पण मला इथे म्हणजे ॲज अ ऋता मला तिथून निघवत नव्हतं. मला असं वाटतं की अजून थोडे दिवस शूट करूया का प्लीज, हे संपलं का, ह्याचा मला ह्यावेळी मेजर त्रास झाला, म्हणजे खूपच त्रास झाला. म्हणजे मी ह्यांना न भेटताच एक तर निघाले मग, कारण मला बायच म्हणता येत नव्हतं. आणि मी मग त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे ह्यांना दोघांनाही पिडलंय मेसेज आणि कॉल करून की मला डेंजर त्रास होतोय वगैरे, असं मला काही आणि मला प्रोसेस करता येत नव्हतं, बिकॉज इट वॉज दी फर्स्ट टाईम आय वॉज फीलिंग लाईक दॅट. लाईक अनन्यानंतर मला हे वाटलं होतं माझी आयुष्यातली पहिली फिल्म होती ती, तर मला तर असं वाटलं होतं म्हणजे मी संपवली आणि नेक्स्ट डे मी जाऊन प्रयोग केला दादाचा, त्यामुळे मला ना ते प्रोसेस नाही करता आलं. आणि तेव्हा मी खूपच धावपळ यार, एक झाल्यावर दुसरं करत होते, असं करत होते, त्यामुळे ना मला क्लोजर असं काही ना मी शोधायला गेले ना मी काय होत नव्हतं. इथे मला आय थिंक वेळ पण होता, त्यामुळे मी अशी आता हे कसं प्रोसेस करायचं, आता मी हे कधी आता रिलीजपर्यंत थांबायला लागेल, कारण आमचं डबही नाही झालंय, आमची सिंग साऊंड एफ. त्यामुळे असं नाही की यू कॅन रिलीव्ह आणि मग तुम्हाला परत आता त्याच्यावर डब, त्यामुळे त्याचा मला मेजर त्रास झाला. नाही मला मी नाही त्याच्यामध्ये अडकत. मला वाटतं क्राफ्ट गरजेचं आहे. सो तुम्ही जरी इमोशनल सीन करत असलात तरी ते क्राफ्टनेच तुम्ही वेगळं दाखवू शकतात, नाहीतर मग माझे सगळे इमोशनल सीन सगळ्या सिनेमांमधले सेमच वाटतील. तर मी ते करत असताना सुद्धा मला वाटतं मी क्राफ्टवरच जास्त विश्वास ठेवतो. तर मी ते करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये फार असा काही खूप गेलो आहे आणि तसं नाही होत माझ्याबरोबर. आणि यावेळेस तर एक वेगळी जबाबदारी पण होती, तर त्याच्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी पण को प्रोड्युसर म्हणून ते आपण सांभाळत होतो. पण नाही मला त्याचा पण काही त्रास झाला. सिनेमात प्रथमदर्शी लव्ह स्टोरी आहे, प्रेमकथा आहे आणि सुरुवात म्हणाले की आम्ही जो ट्रेलर बघितला त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आहेत, त्यात लेअर्स आहेत, अनेक फाटे फुटलेले आहेत त्या कथानकांना उपकथानकं असणार आहेत. पण अनेकदा कसं होतं, कन्फ्युजन पण होतं अनेकदा प्रेक्षकांचं की नेमकं आम्हाला काय बघायला मिळणार आहे, हे पण बघायचं आहे का, आम्ही ते पण बघायचं आहे का, ते पण बघायचं आहे का, एक गोष्ट आम्हाला नेमकी कळत नाही, मग त्यामध्ये आम्ही सोडून देतो. असं होतं, मी तुला ठामपणे सांगतो.
पण मग असं होऊ नये यासाठी आताच्या वेळेला जितकी गोष्ट आपण सांगू शकू किंवा जितकी उदाहरण आपण सांगू शकू, तर वाचकांना काय सांगशील की नेमकं साधारण काय आहे आपल्या सिनेमामध्ये? मी उलट तेच सांगेन की जे तुम्हाला कन्फ्युजन होत आहे ना, ते कन्फ्युजनचीच फिल्म आहे ही. कारण प्रेमामध्ये ते आहे आत्ताच्या काळामध्ये. हे सगळं आहे की भांडणं होत आहेत, प्रेम पण आहे, एकत्र राहावंसं पण वाटतंय, त्रासही होतोय, हे सगळं आहे आत्ताच्या याच्यामध्ये. आणि तरीसुद्धा एकत्र राहावंसं वाटतंय. ते भांडू तरी नांदू ना गं काय आहे, तर ते आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन आणि तो त्रास, ती सगळी गडबड, लोचा लफडा, हे सगळं आहे या प्रेमामध्ये. त्याच्याशिवाय ते पूर्ण नाही होऊ शकत. एकच एक रस घेऊन एक गोड गुलाबी मिळमिळीत असं प्रेम कधीच नसतं खऱ्या आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भावना असतात. त्याच्यामुळे आमचं उलट क्लिअर कम्युनिकेशन हे आहे की ही प्रेमाबद्दलची गोष्ट आहे, मग प्रेमामध्ये हे सगळं आहे. म्हणजे सिनेमाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आहे. तर तुम्ही दोघंही टीव्हीचे चेहरे आहात, म्हणजे दोघांच्याही मालिकांमधनं तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. तर मगाशी तू म्हणालीस की म्हणून मी डेली सोप शक्यतो करत नाही. एकीकडे आता मालिका अशा आहेत की ज्या वर्षानुवर्ष चालत आहेत, म्हणजे 3 वर्ष चालत आहेत, 4 वर्ष चालत आहेत. पण अशाही काही मालिका येत आहेत की जे तुमच्यासारखे एस्टॅब्लिश कलाकार आहेत की जे तुमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती तुम्ही काम करायला तयार आहात. मग तुम्ही म्हणता की बाबा आम्ही थोडाच वेळ देऊ शकतो, मग 1 वर्षाची मालिका किंवा काही महिन्याची मालिका, बेसिकली ठराविक भागांच्या मालिका सुद्धा येत आहेत विशिष्ट कलाकारांसाठी. तर तुमच्याकडे तसे प्रोजेक्ट्स आता येत आहेत का? किंवा तुमची आत्ताची परिस्थिती बघता मालिका विश्वात तुमची इच्छा आहे का पुन्हा मालिकेत काम करायची? जर आय अग्री की खूप वेळ द्यावा लागतो, तुमच्या वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील, पण जर असं जर तुम्हाला मिळालं की नाही तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळ काम करा, म्हणाल तेवढ्या एपिसोड्स असतील, म्हणाल तेवढा म्हणाल तेव्हा ते पर डेचं तर काय, तर काय तुमचा से असेल दोघांचा? कारण तुमची दोघांची तिथून सुरुवात झालेली आहे. डेफिनेटली. आणि आज तुम्ही प्रस्तावित आहात टीव्हीसाठी. बरोबर, अगदीच. मला प्रॉब्लेम आहे, माझं मल्टीटास्किंग जरा वाईट आहे. मला एका वेळेस अनेक गोष्टींमध्ये रमून, म्हणजे मल्टीटास्किंग एका गोष्टीसाठीचं असेल ना, ते मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून मला ते नाही करता येत, किंवा ते माझ्यात नाही आहे की मी एका वेळेस हे पण करीन. म्हणून मी सिनेमे पण करत असताना एका वेळेस माझा प्रयत्न असतो की एकच सिनेमा करीन. मग त्याचे मला फायदेही होतात. त्याच्यामुळे मी माझे लुकवर काम करू शकतो. मी दिसतो पण वेगळा, म्हणजे फिजिकली पण मला काहीतरी वेगळं करता येतं. त्यामुळे मी अडकून नाही राहू शकत की आत्ता मग ह्या एकाच लुकमध्ये मी तुम्हाला पुढच्या 4 सिनेमांमध्ये दिसणार आहे, कारण ते एकत्र शूट केले गेले. पण तो प्रॉब्लेम आहे. तर ते मला ना, ती धावपळ जी आहे ना, ती झेपत नाही मला. मेंटल धावपळ. 10 वर्ष केलंय टेलिव्हिजन. मी एक्झॉस्ट झाले आहे व्हेरी फ्रँकली. नॉट बिकॉज अभिनयामधून नाही, पण मला ह्या मॅनेजमेंटचा मला आता भीती बसली आहे मनात. कारण ते म्हणतात सगळं करू आणि हे करतीलही, पण ते मीडियम एवढं डिमांडिंग आहे ना, म्हणजे इट टेक्स अवे इयर्स फ्रॉम युअर लाईफ. आणि तेवढं देतं पण ते तुम्हाला डेफिनेटली. कारण मी 17 वर्षाची होते जेव्हा मी पहिलं टेलिव्हिजन केलं, जी 4 वर्ष चालली, मग पुढची 3.5 वर्ष चालली, तिसरी 1.5 वर्ष चालली, मग मी सोडली म्हणून ती बंद झाली. आता अजूनही ती चालू असती, आय एम व्हेरी शुअर. पण काय ना, मला काहीच एक्सपेरिमेंट करता येत नाही मग ॲज अन ॲक्टर, आणि मग खूपच बांधली जाते मी. तर ते मला आत्ता नको. मी 10 इयर्स ते केलं, त्यामुळे असं नाही की करायला आवडणार नाही, पण आत्ता करावं असं वाटत नाही आहे डेफिनेटली, बिकॉज ऑफ द स्केड्युलिंग. आणि नेमकं करेक्ट वेळेला असं होतं की तुम्ही टेलिव्हिजनला कमिट करता आणि तुम्हाला वेगवेगळ्या मीडियमची कामं येतात, आणि मग जी काय धांदल उडते सगळ्यांची. आणि मला समाव हे होतं, म्हणजे जे मनोडूड झालंही होतं की माझ्या एकटीसाठी एवढे ॲडजस्टमेंट्स व्हायचे आणि बाकीच्यांची म्हणजे दमछाक व्हायची त्यात. कारण मग नाही, तिला मग तिचा 2चा प्रयोग आहे, 4चा प्रयोग आहे, तर मग आता 7 ते 1च शूट करायचं आहे, मग नाही मग तिचेच फक्त क्लोज काढले जाणार. मग इट इज टू मच. म्हणजे मग तेव्हा जेव्हा मी प्रोड्यूस करेन तेव्हा मी डेफिनेटली काम करेन. म्हणजे थोड्या तरी गोष्टी माझ्या हातात असतील असं वाटतं. पण आत्ता खूप, आणि असं नाही, बिचारे खूप फोन करतात, विचारतात मग पैसे हवेत का वगैरे सगळं होतं. पण आणखी एक गोष्ट मला माझ्यासाठी अशी वाटते की जो मोकळा वेळ आहे ना, तो खूप गरजेचा आहे ऍक्टर म्हणून स्वतःवर काम करण्यासाठी. नाहीतर जर आपण सतत काम करत राहिलो तर ऍक्टर कधी काम करणार स्वतःवर? मग मला सॅच्युरेशन येऊन जाईल. मग मला असं वाटतं की मग मी
तेच करत राहीन, कारण मी धावतोच आहे फक्त. मग मधल्या वेळात मी काहीतरी वेगळं शिकतोय का? मग कदाचित एखादा मार्शल आर्टचा प्रकार असेल, त्याच्यामुळे कदाचित अजून 4 गोष्टी मला शिकायला मिळतील. एखादी भाषा असेल, ते भाषेचं मी काहीतरी क्लासेस करतोय, असं काहीतरी करतोय ज्याच्यामुळे थोडंसं माझं अनलर्निंग होतंय आणि मला काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय आणि ज्याच्यामुळे मी अपडेट पण करत राहतोय स्वतःला. तर तो मोकळा वेळ हवा उलट, असं मला वाटतं. तुमच्या दोघांसाठी हा मोकळा वेळ आणि एखाद्या अभिनेत्याने रियाज करत राहणं त्याचा नेमकं तुम्ही कसं तुमच्या बाबतीत करतात? काय तुमचा रियाजाचा प्रकार काय आहे? कसा आहे नेमकं तुमचा रियाज? मला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी हे वाटतं की वाचन, जे माझं पण आत्ता खूप कमी झालं आहे. जेवढं मला वाटतं OTT आणि या सगळ्या गोष्टींमुळे जेवढं आता बघितलं जातं ना, तेवढं वाचलं नाही जात. मला स्वतःला वाचायला खूप आवडतं, पण वाचन खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याने तुमची इमॅजिनेशन जे आहे ना, ते तुम्ही सतत म्हणजे ते म्हणजे त्याच्यावर काम होत राहतं. कारण जेव्हा तुम्ही लिहिलेलं वाचता, तेव्हा तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढत राहते. तर वाचन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं ऑब्झर्वेशन, सतत तुम्ही कशा पद्धतीने ऑब्झर्व करतायत, आणि ते मला वाटतं ते तुम्ही तुमच्या अपब्रिंगिंगमधून आलेली गोष्ट आहे ती. तर ती जर नसेल तर तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि अर्थात चांगली कामं बघत राहणं, खूप चांगली कामं बघत राहणं, त्याचा अनायसे तुमच्यावर आणि खूप खूप चांगल्या पद्धतीने बघत राहणं. म्हणजे एखादं काम मग तुम्ही परत परत बघत राहणं की काय होतंय, काय आवडतंय तुम्हाला, काय या पद्धतीने. आणि अजून एक हे आहे की मग मी नाटक करतो मधल्या वेळामध्ये. मग मी आता जसं एक घंटाचा प्रयोग करतोय की ज्याच्यासाठी मग आम्ही एक 40-50 दिवस तालीम केली. आणि मग असं करत असताना ते 40-50 दिवस आपण तालीम करून जेव्हा ते नाटकाचे प्रयोग करतो, तेव्हा ते एका वाक्यावर आम्ही 1000 वेळा 10,000 वेळा काम करतो. आणि मग आम्ही ठरवतो की हे वाक्य अशा पद्धतीने बोलायचं आहे. मग त्याचा उपयोग मला होतो फिल्ममध्ये काम करताना. किंवा मग मला कळतं की अरे यार, मी तिथे तो रियाजाचा भाग आहे, तिथे माझा रियाज होतो, कारण तिथे मी करून बघतो काहीतरी. माझ्या डोक्यात नाही चालू असतात गोष्टी. माझ्यासाठी कॉन्टेंट म्हणजे माझं पण थोडं आत्ता वाचन कमीच झालं आहे, त्यामुळे मी कॉन्टेंट खूप बघते. मला खूपच व्हेरियस काइंड ऑफ कॉन्टेंट बघायला आवडतं आणि सतत मी प्रयत्न करते की मी अपडेटेड असेन की कुठल्या पद्धतीचं कॉन्टेंट येतं आहे. आणि म्हणजे लँग्वेज बॅरियर नाही आहे, मग त्यासाठी मी कुठलंही कॉन्टेंट बघते. कारण मला असं वाटतं की त्याच्याने हे पण कळतं की ओके, कदाचित मला हे एक्सप्लोअर करायचं आहे किंवा मला हे मराठीत करता येईल का, मग मला अशी कुठली तरी टीम उभी करता येईल का की मला असं वाटते की हे मी करू शकते. कारण आपण जेव्हा म्हणतो की काम जनरेट करायचं आहे, तर इट स्टार्ट्स फ्रॉम अस, राईट. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की कशात तरी मी कुठेतरी बघितलं किंवा माझ्याकडेच एक कॉन्सेप्ट असेल, पण मला छान आर्टिक्युलेट करता येत नाही किंवा मला छान लिहिता येत नाही, तर मे बी आय विल फाइंड सिमिलर हे. तर ते तर एक आहे कॉन्टेंट बघणं, लाईक ललित सेड ऑब्झर्वेशन. आणि एक आहे जे मला असं वाटतं की सतत स्किल सेट डेव्हलप करत राहणं. मग ठीक आहे, ओके, डान्सवर थोडं मे बी बेटर काम करता येईल का, मग मे बी गाणं शिकता येईल का, कारण कॉम्पिटिशन कमी नाही आहे. सो यू हॅव टू कीप प्रूव्हिंग एकतर. तर मग तुम्हाला तुमचं काही बेटर करता येईल. सो हे चालू असतं बॅकअप. आणि बाकी ॲक्टिंग सोडून मी बरंच काय काय करत असते. ॲनिमल कम्युनिकेशन शिकले, वास्तू शिकले, कॅलिग्राफी शिकले, असं बरंच काय काय चालू असतं. तर ते कारण मला असं होतं की मला तेवढंच मर्यादित नाही राहायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू मेक माझं काम लाईफ. मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. सो मी तेही आता करते. आणि हे जे मला सगळं माझ्या ग्रोईंग इयर्समध्ये नाही करता आलं, आय हॅव मेड शुअर की, आणि हे मी कायमच ठरवलं होतं की मी जेव्हा कमवायला लागेन तेव्हा एक असे वर्षातून 3दा फिरायला जाणार वगैरे. तर आता तसं होतंय, तर आय मेक शुअर दॅट आय टेक केअर ऑफ इट. मगाशी तू म्हणा लुकचा मगाशी उल्लेख केला, शरीरयष्टी म्हणा की त्या ट्रेलरमध्ये पण असे वेगवेगळे लुक्स असतात. मग ते सस्पेन्स असते म्हणा किंवा पुढचा जो एक प्रवास असेल तुझा, त्यात थोडासा भूल दिसण्याचा, मग थोडा परत लीन दिसण्याचा असा जो आहे, नेमकं शारीरिकदृष्ट्या तुझं हे अप्स अँड डाऊन्स कसं होतं सिनेमाच्या बिहाइंड द कॅमेरा? ह्या सिनेमासाठी म्हणतोय, या सिनेमासाठी मग त्याच पद्धतीने आम्ही तयारी केली होती की आधी माझे बियर्डमधले सगळे सीन करून आणि मग त्याच्यानंतर आम्ही बाकीचं हे केलं होतं. आणि मग त्याप्रमाणे मग शरीरावर पण काम केलं होतं. आता अर्थात आता याच्यावर परत सायंटिफिकली बरेच लोक काम करत असतात. मग माझा ट्रेनर असेल किंवा माझ्याबरोबरचे जे माझं डाएट वगैरे बघतात ते. पण माझा नेहमी प्रयत्न असतो की आपली फिजिकली सुद्धा मी काय अजून त्या कॅरेक्टरला देऊ शकेन, फिजिकली सुद्धा अजून काय वेगळेपण आहे की ज्याच्यामुळे ते कॅरेक्टर अजून वेगळं दिसू शकेल. कारण आतनं तर तो वेगळं होतोच आहे, पण तो पूर्णपणे 100% काहीतरी वेगळं त्याला देण्यासाठी, तो अमर पूर्ण होण्यासाठी काय असू शकतं, काय जेवढं शक्य तेवढं केलं पाहिजे असं मला वाटतं. की जर मी लाईटली नाही घेतलं तर लोक पण मला लाईटली नाही घेणार. तर म्हणून मी खूप
सिरियसली घ्यायचा प्रयत्न करतो माझ्या बाजूने, आणि जेवढं होईल तेवढं तरी करतो. आता तू स्पर्धेचा उल्लेख केलास की खूप स्पर्धा आहे, तुम्ही करू तेवढं कमी आहे. तर आता ना असं मला नेहमी प्रश्न पडतो, अलीकडे तर मला खूप असा प्रश्न पडायला लागलाय, बरेच कलाकार आहेत ना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा काहींचे, जसं आपला मगाशी विषय झाला, बॅक टू बॅक सिनेमे येत आहेत. अगदी दुसऱ्या आठवड्यात नाही, पण एखाद्या कलाकाराचा आजचा सिनेमा आला असेल तर कदाचित महिन्याभराने दुसरा सिनेमा येईल, पण तो महिन्याभराचा जो पिरियड असतो तर त्याच्यामध्ये त्याचं सिनेमा नंतरच्या प्रमोशन असतं, मग लगेच दुसऱ्या सिनेमाची तयारी सुरू आहे. त्या निमित्ताने ना तो कलाकार सतत दिसत राहतो आम्हाला. मग तो कलाकृतींमधनं असेल किंवा त्याच्या प्रमोशनमधनं, सोशल मीडियामधनं असेल, तो सतत दिसत राहतो. तर हे कलाकारांनी सतत दिसणं जे आहे ना ते किती घातक वाटतं तुम्हाला? का ही गरज आहे आता सतत दिसणं कुठल्याही माध्यमात असेल? मी फार सोशल मीडियावाली, म्हणजे आता हे सांगितलं तर तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, पण मला खूप पुश करावं लागतं सोशल मीडियावर, जरा कर काहीतरी, हे कर. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं पर्सनल कॉन्टेंट क्रिएट करण्याची मी तेवढी कदाचित टॅलेंटेड नाही आहे, कारण ते जे कॉन्टेंट क्रिएटर्स जे करतात हे म्हणजे ते स्वतःच लिहितात, हे मी कधीच नाही करू शकत. आणि ऑल्सो मला असं वाटतं की मला ह्याची जाणीव डेफिनेटली आहे की मी पब्लिक फिगर असल्यामुळे एक रिस्पॉन्सिबल वागणं, हे आय बिलीव्ह इन इट. बिकॉज सी, आणि हे मला जास्त जेव्हा जाणवलं जेव्हा फुलपाखरूच्या प्रमोशनसाठी मी डोंबिवलीला गेले होते नवरात्रच्या इव्हेंटसाठी. तर फुलपाखरू वॉज अबाउट टीनेज प्रेग्नन्सी, आणि एक एवढीशी छोटी मुलगी येऊन मला असं म्हणाली की मी बघते वैदेहीला. तर मला ते मला खूपच हिट झालं ते. तर त्याच्यानंतर तर आय गॉट व्हेरी काय म्हणतात त्याला, चूझी अबाउट माय थिंग्स. कारण मला झालं की बापरे, म्हणजे बघितलं जाते, त्यामुळे मी द वे आय कंडक्ट माय सेल्फ ऑन सोशल मीडिया ऑल्सो, आय टेक केअर ऑफ थिंग्स. म्हणजे ॲट द सेम टाईम आय बिलीव्ह दिस ऑल्सो की आम्ही ह्युमन्सच आहोत, पण यू साइंड अप फॉर इट. तर मग इफ म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर, तर सतत दिसत राहणं मला वाटतं थोडं ऑफ आहे, म्हणजे मला नाही आवडत तसं, कारण मग माझी पर्सनल स्पेस राहत नाही. आणि वेन यू पुटिंग एव्हरीथिंग ऑन सोशल मीडिया ना, मग तुम्ही नाही बोलू शकत हे की अरे मग तुम्ही मला ट्रोल केलं, हे तुम्ही नाही बोलू शकत, राईट? म्हणजे तुम्हीच सगळं देताय मटेरियल, आणि मग देन इफ पीपल आर ट्रोलिंग देन मग थोडंसं मला असं वाटतं ते कुठेतरी एक लाईन आखली पाहिजे. पण अगेन इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. काळाची गरज डेफिनेटली आहे, कारण कास्टिंगसाठी तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स बघतात अगं. सो आता ते काय बोलणार म्हणजे. आणि अगेन असं होतं की मी कोणाकडे असं बोललं ते बोलतं तू काय कंप्लेन करते, तुझे आहेत फॉलोअर्स. मी म्हणते हो, पण दॅट डझंट मीन, मी हे सतत म्हणते कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये की अरे फॉलोअर्स आहेत, पण ते 2.5 मिलियन फॉलोअर्समध्ये थिएटरमध्ये जरी आले ना तर मग फार बरं होईल मग फिल्मसाठी. सो ह्याची मला कम्प्लीटच जाणीव आहे की त्याचं कन्व्हर्जन होणं महत्त्वाचं आहे. नुसते फॉलोअर्स असून मी काय करू त्याचं, म्हणजे आय कांट. प्रेम मिळतंच आहे मला, आय एम रिअली ग्रेटफुल फॉर इट. पण मला असं तेच होतं की ते 2.5चं आता पुढे कसं जाता येईल, काय करता येईल, कसं करता येईल, काय वेगळं करता येईल, म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन होईल, लोक का तिकीट काढून मला बघतील. मग मला असं वाटतं की सतत आता मे बी लास्ट माझी फिल्म रिलीज झाली होती मार्चमध्ये, कन्नी, लास्ट इयर. तर मे बी मला तसं वाटतं की कदाचित त्यामध्ये मी नाटकही नाही केलं आहे, काहीच नाही केलं आहे. तर मग आत्ता मला कळेल 12 तारखेला की माझ्यासाठी तिकीट काढून येत आहेत का लोक बघायला. तर हे जो स्वतःचा एक अभ्यास आहे तो चालू असतो. आणि मी तरी एवढी सोशल मीडिया ॲक्टिव्ह, म्हणजे ब्रँड लकी टचवूड ब्रँड्स येतात आपल्याला, त्यामुळे थोडंसं ॲक्टिव्ह राहायला लागतं. कारण सी, इंस्टाग्राम इज अ पार्ट ऑफ युअर रेव्हेन्यू नाव ॲज अन ॲक्टर. कारण तुम्हाला ब्रँड्स येतात ना, यू गेट रिअली गुड मनी फॉर इट. त्यासाठी मग कदाचित मला थोडं बेटर फिल्मसाठी थांबता येत असेल तर मी ते करेन. तर मला असं वाटतं की मी तो बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला आहे, पण आय कॅन गेट बेटर ऑब्व्हियसली. तुला काय वाटतं या प्रश्नाचं? दिसत राहणं सोशल मीडियावर सतत वावरणं, आणि एक फोटो पडल्यानंतर त्याच्यावर मिलियन्स कमेंट आणि व्ह्यूज, किती सुखावणार. तुला खरंच हा प्रश्न मला विचार, कमेंट्स आम्हाला दिसतात, डीएम्स आम्हाला दिसत नाही, ते एक वेगळं. तुला खरंच हा प्रश्न मला विचारावा असं वाटतोय का? नाही, मला वाटत त्याच्याबद्दल काहीच, म्हणजे मला काहीच नाही वाटत त्याच्याबद्दल. हे घातक वाटतंय की नाही वाटत? मला काहीच नाही वाटत याबद्दल, म्हणजे मला ॲक्च्युली काहीच नाही वाटत. कारण म्हणजे त्याचा फायदा आहे का तोटा आहे काय, मी याचा विचारच नाही करत. म्हणजे काही गोष्टींचा ना मी विचार नाही करत, मी ते टाळतो त्याबद्दल विचार करणं. त्यातली ही एक गोष्ट आहे, मी त्याला नाही सिरियसली घेत. मग त्याच्यामुळे मी त्यातल्या नेगेटिव्ह कमेंट्स असतील किंवा काय, कारण मी
ती स्पेसच सिरियसली नाही घेतलेली आहे. मी फक्त त्याचा वापर करून घेतो जर माझं काही गोष्टी पोहोचवायच्या असतील तेवढ्या याच्यासाठी. मला ऑल्सो सॉरी, मला एक फक्त मुद्दा ॲड करायचा आहे की मला असं जे मला खूप म्हणजे वेदाबरोबरच्या डिस्कशनमध्ये पण झालं आहे की आत्ता खूप वेळा काय होतं आहे ना की म्हणजे सोशल मीडिया फॉलोईंग किंवा त्या ब्रँड आणि ह्या सगळ्यामुळे ना तुमच्याकडे पैसा येतो आहे आणि ॲज अ ह्युमन पैसा आल्यावरच तुमचं लाईफ बेटर होऊ शकतं. आय एम टॉकिंग अबाउट द मटेरियलिस्टिक गोल्स जे प्रत्येकाचे असतातच. त्यामुळे ना ती थिन लाईन मेंटेन करणं की तुम्ही इन्फ्लुएन्सरही नाही आहात, मी ॲक्टर आहे पण तुम्हाला इन्फ्लुएन्सरचे पर्क्स पण हवेत, हे खूप डिफिकल्ट आहे. सो ते मला वाटतं की आत्ता सगळ्यांचा ना तो इट ऑल्सो डिपेंड्स की तुम्ही करिअर वाईज कुठल्या फेजवर आहात आणि तुमचं डेस्टिनेशन काय आहे. मी कदाचित मी खूप सिरियल करत असताना तेव्हाही मी नव्हतेच ॲक्टिव्ह म्हणजे पण आत्ता मे बी मला असं ते वाटू शकतं कारण देर आर लॉट ऑफ ॲक्टर्स हू रिअली पुट आउट कंटेंट आणि मला असं खूपच कौतुक वाटतं की अरे 12 तासाच्या शिफ्टनंतर हे कसं. मी तर खूपच ऑफ आहे ह्या बाबतीत कारण म्हणजे आमच्या दोघांचं कास्टिंग जेव्हा तेव्हा आम्ही हेच बोलवतो की बापरे आता यातले BTS व्हिडिओ कोणच काढणारे नाही आहेत दोघंही. तर मग तसे आमच्याकडे काहीच BTS कॉन्टेंट नाही आहे स्वतः शूट केलेला की चल एक रील शूट. आय थिंक ते आम्ही दोघंही जरा नाही आहोत. पण अगेन म्हणजे वेदा असल्यामुळे मला ते पुश करावं लागतं थोडं आणि माझ्यातलं थोडंसं बाहेर. पण म्हणून मी असं पर्सनल कॉन्टेंट कधीच नाही काढू शकत अगं. फॉर दॅट वेन आय गॉट मॅरिड ऑल्सो पीपल वर रेडी टू पे आणि शूट डॉक्युमेंट द कॉन्टेंट बट आय वॉज जस्ट नॉट रेडी कारण मला असं वाटतं काही सगळं डॉक्युमेंट नाही होऊ शकत त्यातली. सो आय थिंक बॅलन्स इज महत्त्वाचा. माझं टेम्परामेंट नाही आहे. माझं टेम्परामेंट फक्त कामाच्या बाबतीत आहे. मला बाकीच्या गोष्टींमध्ये माझं टेम्परामेंट नाही आहे कशाच्याच. म्हणजे मग सोशली हँगआउट करणं किंवा इव्हेंट्सना जाणं असेल किंवा सोशल मीडिया असेल. सो मी लगेचच बोर होतो. मला फक्त एकाच ठिकाणी मी रमू शकतो ते माझं काम. आम्हाला आनंद होतो ललितच्या फोटोची कमेंट इमोजीस बघायला. पण म्हणजे थोडंसं शेवटाकडे येऊयात आपण. तुला आता आम्ही अभिनेता म्हणून पाहिलंय पण आता आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून तुला को प्रोड्युसर म्हणून. ऋताने आता या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ती पण कदाचित भविष्यात प्रोड्यूस करेल. आता परत पुढच्या खुर्चीत जायचं आहे का म्हणजे अभिनेता निर्माता आता मग दिग्दर्शक / लेखक / अजून काहीतरी असं काही. कारण दिग्दर्शनाचा पैलू तुझ्याकडे आहे असं एक साधारण आम्हाला माहिती आहे जो प्रायोगिक रंगभूमीवर बघितलं. काय काहीच ठरवलं नाही आहे. ह्यावेळेसही ठरवलं नव्हतं की मी को प्रोड्युसर होईन. ते एक ॲक्सिडेंटली झालं त्यावेळेस आणि ती जबाबदारी मला घ्यावीशी पण वाटली आणि लोकांनी तो विश्वासही दाखवला म्हणून घेतली. पुढे काही ठरवलं नाही आहे पण एवढं निश्चित आहे की जे काही करावं लागेल चांगला कंटेंट आणण्यासाठी आणि मला स्वतःला चांगला कंटेंटचा भाग होण्यासाठी ते सगळं मी करेन. मग त्याच्यासाठी मला डिरेक्ट जरी करावं लागलं मला प्रोड्यूस जरी करावं लागलं तर ते सगळं करायची माझी तर तयारी आहे. पण असं काही ठरवलं नाही आहे. त्या वेळेस बघूया. तू जसं म्हणालीस की तू प्रोड्यूस करशील कारण की ती गरज आहे कारण की तुला ते करावं लागेल असं तू म्हणालीस. आणि घरी डिरेक्टर पण आणि भाऊ प्रोडक्शन मध्ये सगळं सेट. मग आता मी विचारूनच टाकते आगामी कलाकृती कोणती आहे. नाही ते लवकरच काय त्यासाठी आपण म्हणजे पण लवकरच आहे. हो आणि आय थिंक आता एक अनाउन्समेंट पण होईल वाढदिवसाला सो तुम्हाला कळेलच. पण जेव्हा आता म्हणजे तू आता जसं म्हणतेस की अनाउन्समेंट होईल म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तू गेली आहेस किंवा त्या प्रोसेसमध्ये तू आता असशील तर काय नवीन गोष्टी डिस्कवर होतात जेव्हा तुम्ही अभिनय करत असता तर त्याच्या पलीकडे जाता आणि तुम्ही एखाद्या कलाकृतीसाठी काम करता वेगळ्या भूमिकेत जाऊन तेव्हा काय गोष्ट डिस्कवर होते तुला झाली आहे. माणसांशी पैशांचं बोलायला लागतं जे खूप डिफिकल्ट आहे गाईज. आय हॅव ऑलवेज बीन ऑन द अदर साईड त्यामुळे आता जरा ते थोडंसं म्हणजे जोक्स अपार्ट पण ते खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण आपण जेव्हा काहीतरी प्रोड्यूस करायचा विचार करतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटतं की आपण आपली माणसं जोडली पाहिजेत. मग आपल्याच माणसांना हे कसं सांगणार की थोडं बजेट कमी करतं ते खूप डिफिकल्ट जातं. बट तुम्हाला म्हणजे सगळंच कळतं यार म्हणजे छोट्यात ती छोटी गोष्ट मला असं वाटतं फक्त ॲक्टरच बरे होतो आपण असं. आणि आत्ता मी ललितला पण बघते मला असं होतं की बापरे मी मायक्रो मॅनेज हे म्हणजे आणि तुम्हाला नाही वेगळं ठेवता येतं म्हणजे की मी फक्त अभिनय करतो आणि मी फक्त नावाला हे नाही होऊ शकत. मग तुम्ही नका करू ते असं होतं. पण आय लुक ॲट द पॉझिटिव्ह साईड ऑफ इट की डिसिजन मेकिंग आपल्याकडे राहतं म्हणजे जे काही फार
जेवढं काही डिसिजन घेता येईल. आणि अचानक अजून थोडी रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्यासारखं वाटतं की ओ शिट, वी हॅव वाउच्ड फॉर इट, वी हॅव इन्व्हेस्टेड इन इट. म्हणजे इट इज ऑल्सो द काइंड ऑफ कॉन्टेंट पीपल वी वॉन्ट टू डू इट आणि पीपल वॉन्ट टू सी इट मे बी. सो इट्स अगेन इट्स अ एक्सपेरिमेंट असंही होतं ते. त्यामुळे ती रिस्क फॅक्टर आहेच. पण अगेन आपण रिस्क नाही घेतली तर मग आपल्यासाठी कोण रिस्क घेणार आहे. म्हणजे मला असं वाटतं आपण स्वतः रिस्क नाही घेतली तर आपण एक्सपेक्टच नाही करू शकत की कोणीतरी आपल्यासाठी ते लिहिल किंवा कोणीतरी रिस्क घेईल. त्यामुळे ते आपल्यालाच करायचं आहे. ते हे आहे की मायक्रो मॅनेज खूपच करायला लागतं. जे ॲक्टर असलं की कसं मी काम करतो, मला फक्त तारखा येतात, मी करते, ओके ठीक आहे, मग कसं झालं फॉलोअप घेणं एवढंच असतं. इथे म्हणजे ह्याला एवढं पाकिट आहे, ह्याला हे ओके असं होतं थोडं जरा. पण आय एम गेटिंग देअर. आणि मला रिअलाईज झालं आहे थोडं की मी आत्ता ह्याला मी जस्ट म्हटलं की मला थोडंसं जरा स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. कारण मला नाही बोलता येत लोकांना, तर हा प्रॉब्लेम होतो. आणि माझा लहान भाऊ प्रोडक्शनमध्ये तो मला बोलतो तू डुबवणार आहेस आपल्याला. नाही मी तुला सांगेन ना. पण एवढं मिळालं तेवढं पुरेसं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपले जे CCR आहेत, तुमच्याकडे खास भेटायला आले, त्यांना काही प्रश्न आहेत. तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. एक माहिती त्यांना. आणि सगळ्यांनी प्रॉमिस केलंय की ते फिल्म बघणार आहे. आणि रुयावाल्यांनी तर नाही बघितली. हा 12 जणांना घेऊन मी पर्सनली घेईन. तुला फोटो देणार. काहीच विचारा ना. हा, मला ललित सरांना प्रश्न आहे की म्हणजे प्रत्येक जी या आधी ज्या फिल्म झाल्या त्यात एक म्हणजे जे लव्ह फिल्म्स होत्या त्यात तुमची भूमिका प्रत्येकात वेगवेगळी आहे. म्हणजे आनंदी गोपाळ झाला, त्याच्यात एक म्हणजे त्या व्यक्तीला साथ देणारा झाला, त्या हम्पी झाला किंवा चिवची चौका किंवा जी सिरियल झाली त्याच्यात वेगळी. मग यात जी लव्ह स्टोरी आहे त्यात कशी तुमची भूमिका आहे, म्हणजे ॲज अ प्रेमाच्या साईडने बघितली? खूपच मस्त प्रश्न आहे. म्हणजे खरंच प्रेमाचे केवढे वेगवेगळे प्रकार बघायला मिळू शकतात आपल्याला. आणि मी मला आय एम फॉर्च्युनेट की मी अशा सिनेमांचा भाग आहे की जिथे प्रेमाचीच व्याख्या वेगळ्या पद्धतीने मांडली. म्हणजे आनंदी गोपाळमधलं प्रेम वेगळं होतं, त्यांच्यातलं रिलेशन वेगळं होतं. चिवची चौकामधलं रिलेशन हे खूपच सायंटिफिक तरी सुद्धा प्रेम असलेलं असं होतं. हम्पीमधलं एक पूर्णपणे सररियल वाटावं असं होतं की खरंच हे कॅरेक्टर असं आहे का, असा एक माणूस आहे का, खरंच भेटलाय का आपल्याला कोणी, का हा नाहीच आहे. आणि त्यानंतर एक मग अशी फिल्म येते की जी आउट अँड आउट रोमॅन्टिक फिल्म आहे, ज्याच्यामधलं जे प्रेम आहे जे आपल्या आजूबाजूला आहे. हे जे आपण आत्तापर्यंत प्रेमाच्या गोष्टी बघितल्यात त्या खूप एक्स्ट्रीम आहेत, त्या आपल्याला सहसा बघायला नाही मिळत. आनंदी गोपाळमधलं प्रेम असेल म्हणा किंवा चिवची चौकामधलं प्रेम असेल, ते खूपच एक्स्ट्रीम आणि एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम आहे. पण इथलं ह्या फिल्ममधली गोष्ट अशी आहे ना, हे खरं आहे. आपण प्रेमात पडल्यावर आपल्याबरोबर कधी कधी ज्या गोष्टी होतात ना, त्यातल्या 4-5 गोष्टी तरी सिनेमा बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की हो हे आमच्याबरोबर झालंय, हो हे मला वाटलंय. तर ते आहे, मला असं वाटतं की तो खरेपणा आहे याच्यामध्ये. थँक्यू. नमस्कार, मी समीक्षा राणे, धाणोकर कॉलेजमधून. सध्या कलाकृतींमध्ये कॉन्टेंट क्रिएटरचा शिरकाव झालाय, तर त्याबद्दल काय वाटतं? म्हणजे आता कॉन्टेंट क्रिएटर जास्त येत आहेत. म्हणजे हो म्हणजे आता तर मग त्याबद्दल काय वाटतं? तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फॉलोअर्स बघून कास्टिंग होतं, पण आय डिडंट मीन दॅट इन अ नेगेटिव्ह वे ऑल्सो. कारण यार चांगलं आहे ना, मग त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत करिअरचे, आमच्याकडे एकच आहे यार. म्हणजे त्यामुळे भारीच आहे त्यांच्यासाठी. कारण लाईक आय सेड की इतकी कॉम्पिटिशन आहे किंवा रोज एक नवीन चेहरा येतोय, तर तुम्हाला सतत अपग्रेड होत राहणं. म्हणजे मी आत्ता हे म्हणू शकत नाही की मी मिलेनियल आहे तर मी जेनझीसाठी कॉन्टेंट का करू. नाही, यू हॅव टू. म्हणजे ॲक्टर किंवा कलाकाराचं ते कामच आहे ना की तो त्याच्या कामामधून जिवंत राहतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे खूपच भारी आहे. कारण त्यांना वेगळा ॲव्हेन्यू ओपन होतो ना, म्हणजे ते ॲक्टिंगही करू शकतात आता. म्हणजे आणि कॉन्टेंट क्रिएशनला तर तुमची डिपेंडन्सीच नाही आहे, कारण तुम्ही लिहिताही स्वतः, तुम्ही शूटही स्वतः करता. मग ते मी कधीच नाही करू शकत अगं. त्यामुळे मला असं वाटतं की ते त्यांच्यासाठी खूपच चांगलं आहे. म्हणजे कारण सेकंड ऑप्शन, त्यामुळे इट्स रिअली गुड. मला वाटतं सिनेमाला मध्यवर्ती ठेवून सिनेमाची काय गरज आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे जर त्या कंटेंट क्रिएटरला आपण का कास्ट करतोय तिथे, त्याचे इंटेन्शन आधी क्लिअर पाहिजे आपल्याला.
मग त्याच्याने जर त्या कॅरेक्टरची जे कुठलं कॅरेक्टर असेल त्याची खरंच गरज पूर्ण होते आहे का आपण ते वेगळ्या कामासाठी आपण त्याला कास्ट करतोय. सो ते फक्त बघितलं पाहिजे एवढंच मला वाटतंय. मग तुम्ही कोणालाही कास्ट करा. मग तुम्ही बऱ्याचदा असे पण असतात ना, नॉन ऍक्टर्स पण असतात, बऱ्याचदा असतात आणि ते खरंच तिथे चपखल बसतात त्या भूमिकेत आणि ते खूप चांगलं काम करून जातात. ज्यांनी कधीच काम केलेलं नसतं, ज्यांना कदाचित पुढे कधीच कामही करायचं नसतं, पण ते तेवढ्या एका याच्यासाठी येऊन जातात. त्याच्यामुळे आपण, मला असं वाटतं की सिनेमाची काय गरज आहे, काय भूक आहे ती भागवली पाहिजे. त्याच्यासाठी जे गरजेचे ते तुम्ही करा, जे काय आहे ते. KES लॉ कॉलेजमधून. जर तू म्हणालास की 8 गाणी आहे चित्रपटात आणि डान्स सिक्वेन्स तर आपण पाहिले जे 36 गुण आहे ते वगैरे, तर तू डान्सचा पिंड तुझा आहेच, पण तुला जास्त डान्स करताना पाहिलं त्यासाठी तू कशी मेहनत घेतलीस, त्या गोष्टी कशा झाल्या? मी ऍक्टिंग करतो डान्सची. मी सिरियसली मला ना माझं अक्षर पण चांगलं नाहीये, पण माझी चित्रकला चांगली आहे. ओके, तर मी चांगल्या अक्षराचं चित्र काढतो. हा ऍक्च्युली तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला कळेल. आणि तसं मला लहानपणी बक्षीसही मिळालंय सर्वोत्कृष्ट हस्ताक्षर स्पर्धेमध्ये. आणि माझं अक्षर खूप घाणेरडं आहे, खूप घाण आहे, पण मी चांगल्या अक्षराचं चित्र काढतो. मग तेच मी इथे वापरलं फॉर्म्युला. मी ऍक्टिंग करतो चांगल्या डान्सची. खूप मेहनत केली आम्ही, खूप रिहर्सल केली, खूप म्हणजे एक दिवस पण केली. मी वेगळी करत होतो गच्चीवर. मेहनती आहे पण पोरगा. हाय, मी हर्षद पालकर, JS कॉलेजमधून आहे. तर मला असा प्रश्न आहे की तुम्ही तुमची फिल्मी जी लाईफ आहे आणि पर्सनल लाईफला हे तुम्ही कसं मेंटेन करता? म्हणजे तुमचं पर्सनल लाईफमध्ये आता तुम्हाला सपोज कुठे जायचं असेल तर ते, आणि सगळं फिल्ममध्ये तुम्हाला तर खूप काम असेल, तुमचं डे पूर्ण बिझी लाईफ असेल, तर तुम्ही ते मेंटेन कसं करता? लाईन बॉर्डर मेंटेन कशी करता पर्सनल लाईफ आणि फिल्म लाईफची? का तुला पर्सनल लाईफच नाही? किती असं आणि आय सो न्यू की पहिला माईक माझ्याकडे ऍक्च्युली माझी ती म्हणजे ती लाईन खूपच ब्लर आहे. मला नाही ते मेंटेन करता येत आणि मी नाही पण करत आणि मी हॅपी आहे त्याच्यामध्ये. सो माझं प्रोफेशनल लाईफच माझं पर्सनल लाईफ आहे आणि माझं पर्सनल लाईफच माझं प्रोफेशनल लाईफ आहे. दिल का खेल दिमाग से तर ते वालं जरा फंडा आहे तो, पण आय एन्जॉय इट. म्हणजे माझ्या आजूबाजूच्या आणि माझ्या जवळच्या लोकांना याचा खूप त्रास होतो. मी कधीतरी त्यांची माफी मागेन, मला माहित नाही कशा पद्धतीने, पण माझे जवळचे, म्हणजे आई बाबा, माझे जवळचे मित्र, माझ्यावर प्रेम करणारे जे सगळे जवळचे लोक, त्यांना खूप त्रास होतो कारण त्यांना नाही ते कळत किंवा त्यांना नाही ते झेपत. पण ते आहे तर असं आहे. आता मला नाही, मी कंट्रोल करू शकत. येस, मला असं वाटतं मी जेव्हा कामात असते तेव्हा माझी जी समोरची व्यक्ती आहे ती माझं पर्सनल लाईफ शांत मेंटेन राहावं म्हणून प्रयत्न करते. कारण लाईक ललित सेड, ब्लर लाईन आहे. कारण आपण फिल्म शूट करताना अरे म्हणजे काही टायमिंग वगैरेचा तर काहीच, म्हणजे आता आम्ही प्रमोशनसाठी रोज सकाळी म्हणजे रात्री झोपायला जातो, सकाळी उठतोय, एक रोबोसारखे फिरतोय सगळीकडे, एवढंच चालू आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर आहे, त्यांच्यामुळे माझी पर्सनल लाईफ जरा बेटर मॅनेज होते आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचं क्रेडिट त्यांना आहे माझ्यापेक्षा. आणि ते हे समजून घेतात की ओके आत्ता प्रायोरिटी काम आहे तर काम आहे. सो आय थिंक त्याचं क्रेडिट माझ्या आजूबाजूचे म्हणजे आई वडील आणि हे, म्हणजे मला हे ऑब्व्हियसली त्यांनीही ते डेव्हलप केलं कारण आमच्या फॅमिलीमध्ये कोणच नव्हतं या फील्डमध्ये. तर पहिल्यांदा जेव्हा सेटवर असायचे तेव्हा आई म्हणजे डायरेक्ट अचानक कॉल करायचं, दरवेळी तिला असं वाटायचं का अरे ही शॉर्टमध्येच आहे, उचललं की मी शॉर्टमध्ये उचल. तर शेवटी आता तिच्या बिचारीचं एक सवय लागली आहे की शी मेसेज मी आहेस का फ्री, मग मी करू का कॉल, असं. तर आय थिंक माझ्यापेक्षा ना त्यांनी जास्त चेंजेस केलेत माझ्यासाठी, विच आय थिंक इज मोर कमेंडेबल. की काहीच माहीत नसताना ह्या फील्डचं आणि एक मुलगी 12-12 तासासाठी जाते कुठेतरी शूट करून येते फ्रॉम अ व्हेरी कम्प्लिटली मिडल क्लास फॅमिली. आता तरी माझा नवरा डिरेक्टरच आहे. ते आय थिंक लाईफ हॅज बिकम व्हेरी इझी कारण मला काहीच एक्सप्लेन करावं नाही लागत. म्हणजे त्याला माहितीच आहे 12 तास कामातच असणार. एवढेच आमचे कॉन्व्हर्सेशन असतात, पोचलीस का, आहेस ना जिवंत, ओके ठीक आहे, येतेस ना, ओके, दॅट्स इट, एवढं. आणि मध्ये मध्ये
आता ऑब्व्हियसली आपण कॉल करतोच तेवढंच, पण आय थिंक बॅलन्स्ड आणि सेन राहण्यासाठी ते जास्त एफर्ट्स घेतात मी काम करत असताना. अगदी सोपं सांगायचं असेल तर जर मी एखादा सीन केला त्याच्यानंतर जर तो नीट झाला नसेल माझ्या डोक्यातनं तर ते मला हॉन्ट करत राहतं पुढचे 3-4 दिवस आणि मग त्याचा परिणाम होत राहतो. माझं काम चालू नाही आहे पण ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला ते हॉन्ट करत राहतं आणि मग त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांवरही त्याचा परिणाम होत राहतो. सो मला ते कंट्रोल नाही करता येत. असं थोडंसं कदाचित मी सुदूर राहतो त्याच्यावर मे बी. आणि दुसरी म्हणजे आता जसं तू म्हणालास की स्ट्रेसफुल लाईफ असते तुमची, बिझी डे असतो, तर त्याच्यातून आता बस मला तर एवढं काम झालंय तर तुम्ही म्हणजे रिलॅक्स व्हायला काय करता नक्की? म्हणजे असं मेडिटेशन वगैरे तुम्ही असं काय करता का? नाही, माझं कामच माझं पुस्तक वाचायची आवड आहे तसं काय वाचतं? नाही, माझ्या कामाचं मला कधीच त्रास नाही होत. मला जेवढं जास्त काम द्याल तेवढं मला ते आवडतं. त्याच्यामुळे मी, कारण ते माझ्यासाठी जॉब नाहीये, म्हणजे ते नाहीये की आता मला सुट्टी पाहिजे. सो मी माझं काम खूप एन्जॉय करतोय. सो अजूनपर्यंत तरी मला असं झालेलं नाही मेंटली फिजिकली हे बस असं नाही होत मला. आय कॅन डू दिस ऑल डे. लाईक ते तर दिसतच आहे. थँक्स सर. नमस्कार, मी तन्वी, प्रिया कॉलेज. मला असं विचारायचं होतं की आरपार हा एक रोमॅन्टिक आहे असा ट्रेलर मधून दिसतंय, पण युथला किती कनेक्ट होणार आहे आणि आरपार मधून नक्की मेसेज तुम्हाला काय द्यायचा आहे, टीनेजला असेल किंवा युथला असेल? अगं युथला सगळ्यांना कनेक्ट होणार आहे तो आणि सगळ्यांना रेझोनेट होणार आहे. कारण मगाशी ललित जसं म्हणाला की प्रेम ही युनिव्हर्सल भावना आहे. म्हणजे मे बी त्याचं डेफिनेशन ना खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुझ्यासाठी प्रेम ही भावना कदाचित वेगळं मीन करते, माझ्यासाठी वेगळं मीन करते. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द फेजेस ऑफ युअर लाईफ. पण अमरप्राची जर्नी आहे ती तुम्ही बघितलं असेल तर त्यांचे वेरियस लुक्स आहेत, कारण एक टाईमलाईन आहे. तर त्या दोघांची ती गोष्ट आहे, त्या 2 पात्रांची ती गोष्ट आहे. तसं प्रेम त्यांचं आहे, पण ते इतकं युनिव्हर्सल आहे. म्हणजे ज्यांनी फिल्म पाहिली आहे तुम्हाला कधी कुठला सीन कसा कनेक्ट होईल ना तुम्हाला, म्हणजे मला तसं नाही एक्सप्लेन करता येते. आणि दुसरं मला असं वाटतं बेस्ट पार्ट अबाउट आवर फिल्म ना, आमची फिल्म प्रीची नाही आहे. आमची फिल्म अजिबातच प्रीची नाही आहे. कारण बाय हा, म्हणजे इन अ गुड वे प्रीची नाही आहे. कारण मला असं वाटतं आत्ताच्या युथला नाही आवडत शिकवलेलं, राईट? नाही, कारण आताचं युथ खूप स्मार्ट आहे. ते सगळं बघतील, सगळं करतील, पण त्यांना जेवढं रेझोनेट होतं आणि त्यांना जे करावं असं वाटतं तेच करतात. म्हणजे मी हे मला माझ्या एक्सपिरियन्सवरून पण मी सांगते, मी सगळ्यांचं ऐकायचं, म्हणजे मला करायचं होतं तेच. कारण आपल्याला करून बघायचं असतं. कारण ते आपले एक्सपिरियन्सेस आहेत ना, आपण थोडंफार घेऊच सगळ्यांचं, पण तुला काहीतरी एक्सपिरियन्स करायचं आहे तरच तू 10 वर्षांनी म्हणू शकतो अरे यार मी हे केलं होतं. सो तसं म्हणजे आय डोंट थिंक की कधी काय शिकवते. आणि मेसेज म्हणजे जर ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा अशी आमची फिल्म सांगते, असं जर मी तुला म्हटलं तर तू जाशील का बघायला? नाही ना. तर आमची फिल्म हा एक्सपिरियन्स देण्यासाठी आम्ही बनवू, कुठलाही मेसेज वगैरे काही नाहीये. हा खूप चांगला एक्सपिरियन्स देईल तुम्हाला, याची आम्ही खात्री देतो की थिएट्रिकल एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल त्याच्यातनं. कारण थिएट्रिकल एक्सपिरियन्ससाठी आत्ता ज्या गोष्टी आवश्यक आहेत, एक लॉकडाऊन नंतर OTTचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपण खूप चांगला कंटेंट बघतोय, आपण जगभरातला कंटेंट बघतोय. त्याच्यामुळे आपल्या अपेक्षा आपल्या नकळत वाढल्या आहेत. आपल्याला ते कळत नाही, पण आपल्याला हे एखादी फिल्म बघून त्याची क्वालिटी आपल्याला वाटत असते की अरे हे काहीतरी चांगलं दिसतंय, याचा साऊंड चांगला आहे, याचे कॉस्ट्युम चांगले आहेत, आणि आपल्याला नकळत आपल्या त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मग तुम्ही जेव्हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन बघायला जर सांगत असाल तर मग आम्ही तुम्हाला तसं डिलिव्हर पण केलं पाहिजे. तर तो आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे, त्याचा तो अनुभव तुम्हाला नक्की मिळेल. बाकी ओला कचरा सुका कचरा वेगळा कराच. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. उत्तर दिल्याबद्दल आणि पुन्हा भेटूच आपण. धन्यवाद.